नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 50 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा। मी इयत्ता 5वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। तर हा जो उदाहरण संग्रह 50 आहे हा सोडवण्यासाठी आपल्याला दोन सूत्र लक्षात असणं गरजेचं आहे। त्यापैकी पहिलं सूत्र आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि दुसरं सूत्र आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी। तर ही दोन्ही सूत्र आपण लक्षात ठेवायची आहेत आणि ह्या दोन्ही सूत्रांचा वापर करून आपण हा उदाहरण संग्रह कंप्लीट करायचा आहे। तर इथे आपल्याला जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो काय सांगितलेला आहे बघा, प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे त्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढा। आपल्याला इथे काही बाजूंची लांबी दिलेली आहे त्यावरून चौरसाचं क्षेत्रफळ शोधायचं आहे। तर बघा, सर्वात अगोदर 12 मीटर अशी आपल्याला लांबी दिलेली आहे। मग इथे आपण लिहून घ्यायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी। तर आपल्याला इथे बाजूची लांबी किती दिलेली आहे 12 मीटर, म्हणून इथे लिहिलं 12 गुणिले 12। 12 गुणिले 12 जर केलं तर किती उत्तर येतं, तर 144। आणि ह्याचं एकक काय लिहायचं, तर क्षेत्रफळ आहे म्हणून आपण चौरस असा शब्द लिहायचा, चौरस, किंवा तुम्ही फक्त चौ लिहिलं तरी चालेल आणि एकक आहे मीटर ते त्याच्या पुढे लिहायचं। म्हणजे इथे उत्तर काय मिळालं, तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 144 चौरस मीटर। तर जे उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेतला। आता आपण दुसरा उपप्रश्न पाहूयात। इथे आपल्याला सांगितलेलं आहे 6 सेमी, म्हणजे बाजूची लांबी 6 सेमी आहे। चला मग अगोदर सूत्र लिहून घ्यायचं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी। तर इथे आता काय करायचं, तर बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 6 गुणिले 6, म्हणून 6 गुणिले 6 उत्तर आलं 36। आणि इथे आपण एकक लिहायचं आहे चौरस आणि सेमी, म्हणून चौरस सेमी। तर इथे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 36 चौरस सेमी। त्याला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। चला आता पुढे जाऊया। तिसरा उपप्रश्न आहे 25 मीटर। मग इथे पुन्हा आपण सूत्र लिहून घ्यायचं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी। तर बघा इथे काय झालं, 25 मीटर अशी आपल्याला बाजू दिलेली आहे म्हणून 25 गुणिले 25। आता हा 25 गुणिले 25 आपल्याला गुणाकार करायचा आहे। मग काय होईल बघा, 25 पाचा 125, त्याचे आपण 5 दिले, हातचे आले 12, 25 दुणे 50 आणि हातचे 12 म्हणजे 50 अधिक 12 62, म्हणून इथे आपण 62 लिहिलं। तर इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 625 आणि एकक चौरस मीटर। चला आपल्याला 625 चौरस मीटर उत्तर मिळालं, त्याला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। चला आता चौथा उपप्रश्न पाहूयात। चौथ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला 18 सेमी अशी लांबी दिलेली आहे। मग अगोदर आपण चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घ्यायचं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी, म्हणून 18 गुणिले 18। आता 18 गुणिले 18 जर आपण गुणाकार केला तर किती उत्तर येतं बघा, 18 8 144, त्याचे लिहिले 4, हातचे आले 14। त्यानंतर 18 एके 18 अधिक हातचे 14, तर 18 अधिक 14 उत्तर आलं 32, म्हणून इथे लिहिलं
32, तर उत्तर मिळालं आपल्याला 324 आणि एकक लिहायचं आहे चौरस सेमी। जे उत्तर मिळालं त्याला आपण लगेच बॉक्स तयार करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने आपण उत्तर मिळवलेलं आहे। तर इथे पहिल्या प्रश्नामध्ये जे 4 उपप्रश्न होते ते आपले सर्व झालेले आहेत। आता आपण पुढे जाऊयात। पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 900 रुपये असल्यास 25 मीटर लांब व 20 मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत ठरवा। तर आता ही किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, तर अगोदर ह्या भूखंडाचं क्षेत्रफळ शोधावं लागेल। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। तर इथे आपल्याला लांबी किती दिली आहे 25 मीटर, म्हणून इथे लिहिलं 25 गुणिले रुंदी दिलेली आहे 20 मीटर। आता हा गुणाकार करायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने जेव्हा गुणाकार असतो, जेव्हा एखाद्या संख्येमध्ये शेवटी शून्य असतं, मग काय करायचं, तर शून्याचा विचार आपण नंतर करूयात, राहिलेल्या अंकाचा विचार करूयात। तर इथे 2 राहिले, तर 2 गुणिले 25 उत्तर आलं 50 आणि एकूण शून्य किती आहेत, 1 शून्य आहे, तर ते 1 शून्य जसंच्या तसं लिहायचं। म्हणजे बघा आपल्याला सहजपणे उत्तर शोधता आलं। तर आता इथे आपल्याला 500 उत्तर मिळालं आणि इथे एकक आहे मीटर, म्हणून याचं एकक लिहायचं आहे चौरस मीटर। आता हे जे चौरस मीटर उत्तर मिळालं त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। तर हे आहे क्षेत्रफळ। आता यावरून आपल्याला किंमत ठरवायची आहे। तर किंमत कशी शोधणार, तर बघा इथे आपल्याला एका चौरस मीटर भूखंडाची किंमत 900 रुपये सांगितलेली आहे, म्हणून ते इथे लिहून घ्यायचं आहे 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत बरोबर 900 रुपये। आता ही जी आपल्याला 900 रुपये किंमत दिलेली आहे त्या 900 रुपयेने ह्या क्षेत्रफळाला गुणाकार करूयात, म्हणजे आपल्याला एकूण किंमत मिळेल। म्हणून 500 चौरस मीटर भूखंडाची किंमत बरोबर, तर ह्या 500 ला आपण गुणाकार करायचा आहे 900 ने। मग आता हा गुणाकार कसा करणार, तर बघा आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं, गुणाकार करताना जर शेवटी शून्य असेल तर त्याचा विचार आपण नंतर करायचा। तर इथे देखील काय आहे, इथे 2 शून्य आहेत, इथे 2 शून्य आहेत, तर ह्या दोन्ही शून्यांचा विचार आपण नंतर करूयात। राहिलेल्या अंकांचा आपण गुणाकार करूयात। तर 5 गुणिले 9 उत्तर आलं 45 आणि त्यानंतर एकूण शून्य मोजा, तर इथे 2 इथे 2 म्हणजे एकूण 4 शून्य आहेत, तर ही 4 शून्य इथे लिहून घ्यायची। तर बघा आपला गुणाकार झाला। आता 500 गुणिले 900 असा मोठा गुणाकार करण्यापेक्षा 5 गुणिले 9 असा लहान गुणाकार करणं आपल्याला सोपं झालं। त्यानंतर बघा आपल्याला एकूण किंमत किती मिळाली, तर 4,50,000 आणि इथे किंमत असल्यामुळे एकक लिहायचं आहे रुपये। ओके, तर इथे आपल्याला किंमत मिळाली, त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया। आणि हे शाब्दिक उदाहरण होतं त्यामुळे आपण शब्दात देखील उत्तर लिहायचं आहे। म्हणून त्या भूखंडाची किंमत 4,50,000 रुपये आहे। इथे आपला दुसरा प्रश्न कंप्लीट झालेला आहे। आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करून घ्या। तर इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे व एका आयताची लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी आहे। या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ व परिमिती काढा। बघा आपल्याला चौरसाचं देखील क्षेत्रफळ आणि परिमिती शोधायची आहे आणि आयताची देखील क्षेत्रफळ आणि परिमिती शोधायची आहे। मग आपण काय करूयात, अगोदर चौरसाचं क्षेत्रफळ शोधूयात। तर इथे लिहून घेऊया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले
बाजूची लांबी। तर इथे काय होईल बघा, 4 सेमी गुणिले 4 सेमी, 4 गुणिले 4 उत्तर आलं 16 आणि क्षेत्रफळ आहे त्यामुळे चौरस सेमी। तर इथे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे, त्याला आपण बॉक्स तयार करूया। आता बघा आपल्याला पुढे परिमिती देखील शोधायची आहे, मग इथे आपण चौरसाचीच परिमिती शोधूयात। म्हणून चौरसाची परिमिती, तर इथे सूत्र काय लिहायचं, तर 4 गुणिले बाजूची लांबी। म्हणून इथे काय येईल, हे 4 जसेच्या तसे आले, गुणाकाराचं चिन्ह आलं आणि बाजूची लांबी दिलेली आहे 4 सेमी, म्हणून इथे 4 गुणिले 4 झालं। तर 4 गुणिले 4 जर गुणाकार केला तर उत्तर आलं 16 आणि इथे परिमिती आहे त्यामुळे एकक लिहायचं आहे सेमी। बघा क्षेत्रफळ असताना चौरस असा शब्द लिहायचा आणि जेव्हा परिमिती आहे तेव्हा फक्त एकक लिहायचं। ओके, तर इथे आपल्याला परिमिती देखील मिळालेली आहे। आता आपण काय करूयात, इथे भाग तयार करूयात, कारण की आता आयताचं क्षेत्रफळ शोधावं लागेल। म्हणून इथे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। तर इथे लांबी दिलेली आहे 8 सेमी गुणिले रुंदी दिलेली आहे 2 सेमी। हा जर गुणाकार केला तर उत्तर किती येते बघा, तर 8 गुणे 16, म्हणून इथे लिहिलं 16 आणि एकक लिहायचं आहे चौरस सेमी। उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। आता आपण आयताची परिमिती शोधूयात, म्हणून इथे लिहायचं आहे आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। म्हणून इथे 2 गुणिले, इतकं जसंच्या तसं आलं, लांबी दिलेली आहे 8 अधिक 2 गुणिले रुंदी दिलेली आहे 2। हा गुणाकार करून घेऊयात, तर 2 8 16 अधिक 2 दुणे 4, 16 अधिक 4 उत्तर आलं 20 आणि परिमिती आहे त्यामुळे एकक फक्त सेमी येईल। ओके, तर इथे आपल्याला परिमिती मिळालेली आहे, या परिमितीला देखील आपण बॉक्स तयार करून घेतलं। चला, आपला तिसरा प्रश्न झाला। आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया। चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, दर चौरस मीटरला 80 रुपये याप्रमाणे 16 मीटर लांब व 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती? तर आपण काय करूयात, अगोदर त्या आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ शोधूयात। म्हणून इथे लिहायचं आहे आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। तर इथे लांबी आहे 16 मीटर गुणिले रुंदी आहे 12 मीटर। आता हा जर गुणाकार केला तर किती उत्तर येते बघा, तर 12 सक 72, 72 चे 2 लिहिले, हातचे आले 7, त्यानंतर 12 एके 12 आणि हातचे 7, 12 अधिक 7 उत्तर आलं 19, 19 इथे लिहिले, उत्तर काय आलं, तर उत्तर आलं 192 आणि 192 ला आपण एकक काय लिहायचं, तर एकक लिहायचं आहे चौरस मीटर। चला, आपल्याला त्या सभागृहाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे। आता आपण काय करूयात, या क्षेत्रफळाला दिलेल्या मजुरीच्या दराने गुणाकार करूयात। म्हणून इथे आपल्याला मजुरीचा दर अगोदर लिहून घ्यावा लागेल। तर मजुरीचा दर बरोबर 80 रुपये। तर हा 80 रुपये कशासाठी आहे, तर प्रत्येक चौरस मीटरला, म्हणून प्रति चौरस मीटर। तर आता ह्यांचा गुणाकार करूयात, म्हणून एकूण मजुरी बरोबर, तर जे क्षेत्रफळ आहे 192 त्याला मजुरीच्या दराने गुणाकार करायचा, म्हणून गुणिले 80। आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे 192 गुणिले 80,
तर हवं तर तुम्ही हा गुणाकार बाजूला उभ्या पद्धतीने करून पाहू शकता. जसं की आपण इथे लिहूयात 192 गुणिले 80. तर आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की शेवटी जर 0 असेल तर गुणाकारामध्ये त्याचा आपण नंतर विचार करायचा. तर आपण काय करूयात, इथे 8 ने गुणाकार करूयात. तर 8 दुणे 16, हातचा आला 1, 8 9 72 आणि 1 73. 73 चे 3 लिहिले, हातचे आले 7, 8 1 8 अधिक 7 15 झाले. इथे 15 लिहून घेतले आणि हे जे शून्य आपण नंतर विचार करायचं ठरवलं होतं ते शून्य लिहून घ्यायचं. चला, आपल्याला उत्तर काय मिळालं, 15,360. म्हणून इथे लिहून घेतलं 15,360 आणि ही मजुरी आहे त्यामुळे एकक लिहायचं आहे रुपये. चला, आपल्याला इथे उत्तर मिळालं. त्या उत्तराला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊया आणि उत्तर आपण आता शब्दात देखील लिहून घ्यायचं आहे. म्हणून सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी 15,360 रुपये होईल. इथे आपला चौथा प्रश्न झाला. आता पुढील प्रश्नाला सुरुवात करूया. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे बघा. शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील ते सांगा. तर आता हा जो 5वा प्रश्न आहे हा 2 पद्धतीने आपण सोडवू शकतो. पहिली पद्धत तुम्हाला सांगतो की काय करायचं, ह्या आकृतीमध्ये आपण ज्या काही रेषा अपूर्ण दिलेल्या आहेत त्या वाढवून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला एकूण किती तिथे चौरस दाखवले जातील हे समजेल. तर बघा, ही जी अर्धी रेषा आहे तिला मी वाढवून घेतो. तर अशा पद्धतीने ही रेषा वाढवून घेतली. त्यानंतर ह्या ज्या उभ्या अर्ध्या रेषा आहेत त्या देखील आपण वाढवून घेऊयात. तर ही आपण अशा पद्धतीने वाढवून घेतली आणि ही देखील आपण अशा पद्धतीने वाढवून घेतली. तर बघा, आपण आकृतीमध्ये काही रेषा तयार केल्या त्यामुळे आपल्याला काही चौरस तयार होताना दिसत आहेत, बरोबर. तर इथे हा पहिला चौरस, हा दुसरा चौरस, हा तिसरा, त्यानंतर 4 5 आणि 6. तर अशा पद्धतीने आकृतीमध्ये रेषा तयार करून आपण चौरसांची संख्या शोधू शकतो. मग आपण इथे लिहायचं आहे, म्हणून त्या आकृतीमध्ये 6 चौरस बसतील. चला, हे झालं आपलं पहिलं उत्तर. आता ह्याच प्रश्नाचं मी दुसऱ्या पद्धतीने उत्तर शोधून दाखवतो. त्यासाठी हे सर्व मी डिलीट करतो. तर बघा, आपल्याला काय सांगितलं आहे की बाकीचे जे दाखवले आहेत ते देखील चौरस आहेत. मग इथे आपण त्यांना नंबर देऊयात. तर हा आहे 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर. तर आता इथे हे चौरस आहेत म्हणजे यांची लांबी रुंदी समान आहे. तर समजा ह्याचं 1 एकक बाजू आहे, तर इथे 2 एकक झाले, 3 एकक झाले. तर ही झाली ह्या आयताची रुंदी. त्यानंतर आता आयताची लांबी शोधूयात. तर लांबी काय होईल बघा, 1 2 3 आणि 4. चला, आपल्याला लांबी आणि रुंदी मिळाली. तर मग आता आपण आयताचं क्षेत्रफळ शोधूयात. तर बघा, इथे काय होईल, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर इथे काय झालं, 3 गुणिले 4 म्हणून 3 गुणिले 4. तर उत्तर आलं 12. म्हणजे एकूण 12 चौरस तयार होतात. आता ह्या 12 मधून अगोदरच आपल्याला 6 दिलेले आहेत. तर ह्या 12 मधून जर 6 वजा केले तर किती उत्तर मिळतं, उत्तर मिळतं 6. बघा, इथे देखील आपल्याला 6 उत्तर मिळालेलं आहे, इथे देखील आपल्याला 6 उत्तर मिळालेलं आहे. मग ह्यानंतर आपण पुन्हा इथे लिहू शकतो की त्या आकृतीमध्ये 6 चौरस बसतील. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर केला तरीही तुमचं उत्तर हे बरोबरच येईल. चला, आता आपण शेवटचा प्रश्न पाहूयात. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, शेजारील आकृतीत चौरसांची 4 भागात अशी विभागणी करा की प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ आणि आकारही सारखा असेल. हे भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा. आता ह्यासाठी काय करायचं आहे, तर एकूण चौरसांची संख्या किती दिलेली आहे ती आपल्याला मोजावी लागेल. तर बघा, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आपल्याला 12 चौरस दिलेले आहे आणि ह्याची 4 भागात विभागणी करायची आहे. मग काय करायचं,
12 चौरस ह्यांना 4ने भाग द्यायचा. भाग द्यायचा म्हणजे तुम्ही छेदाच्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल. मग इथे कितीचा भाग लागतोय बघा, तर 4ने 12ला जर भाग दिला तर 4 त्रिक 12 म्हणजे 3 उत्तर येतं. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या 3 चौरसांचे 4 भाग तयार करायचे आहेत. मग काय करूयात बघा, मी तुम्हाला वेगवेगळ्या रंगांनी ते रंगवून दाखवतो. समजा सर्वात अगोदर आपण हा भाग घेऊयात. तर इथे अशा पद्धतीने ह्या 3 चौरसांचा आपण एक भाग तयार करून घेतला. ओके, आता बाकीचे जे भाग आहेत ते ह्याच पद्धतीचे आले पाहिजेत. तर आता आपण वेगळा रंग घेऊयात. आता बघा, जशा पद्धतीने इथे एक कॉर्नर तयार झाला तसाच एक कॉर्नर इथे देखील तयार होतोय. मग हा देखील आपण एका वेगळ्या रंगाने रंगवून घेऊयात. तर ह्या कॉर्नरला मी ग्रीन कलर देतोय. ओके, चला आपले 2 भाग शोधून झालेले आहेत. आता काय करूया, तर बघा इथे देखील तसाच एक भाग तयार होतोय. मग त्याच्यासाठी आपण आणखी एक वेगळा रंग घेऊयात. समजा ह्याच्यासाठी मी स्काय ब्लू कलर घेतो. तर बघा 3 भाग आपले रंगवून झालेले आहेत. आता चौथ्या भागाला आणखीन एक वेगळा कलर देऊया, किंवा कलर नाही दिला तरी चालेल कारण की तो ऑलरेडी आपल्याला व्हाईट कलरमध्ये दिसतोय. तर ही मी त्याला इथे ऑरेंज कलर देतो, म्हणजे आपल्याला वेगळा म्हणून तो दिसून येईल. तर बघा आपल्याला इथे 4 भाग करायला सांगितले होते आणि 4ही भागांना वेगवेगळे रंग द्यायला सांगितले होते. तर इथे आपण हा येलो कलरमध्ये म्हणजे पिवळ्या कलरमध्ये पहिला भाग दाखवलेला आहे, हिरव्या कलरमध्ये दुसरा भाग दाखवलेला आहे, स्काय ब्लू कलरमध्ये आपण तिसरा भाग दाखवलेला आहे, तर ऑरेंज कलरमध्ये आपण चौथा भाग दाखवलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला हा उदाहरण संग्रह 50 इकडे कंप्लीट झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा, आणि जर तुम्हाला इयत्ता 5वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 5वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.